नमस्ते. जसं की पाठीमागं तुम्हाला दिसतंय, त्या पद्धतीने चौथीची जी आपली स्कॉलरशिप परीक्षा आहे, त्याचा संपूर्ण रेकॉर्डेड कोर्स आपण तयार केलेला आहे. आणि हा संपूर्ण रेकॉर्डेड कोर्स का आणि कसा महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला कसा घेता येईल, याच्या संदर्भातली चर्चा आपण इथून पुढच्या काही वेळामध्ये करणार आहोत. जसं की आपण पाहतो, की आत्ता जे जे शिक्षण सुरू आहे, जी शिक्षण पद्धती आहे, ही खरंच सध्याच्या स्पर्धेच्या युगात उपयोगी आहे का? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जो सध्याचा शालेय अभ्यासक्रम आहे, तो ज्या पद्धतीने आपल्या मुलांच्या बाबतीत शिकवला जातो, ज्या पद्धतीने तिचं अध्ययन होतं, ज्या पद्धतीचं त्याचं अध्यापन होतं, ते खरंच आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं आहे का? स्पर्धेच्या युगामध्ये आत्ता आपल्या मुलाची अ, विचारशक्तीला चालना मिळावी, त्याचं गणितीय कौशल्य डेव्हलप व्हावं, जेणेकरून त्याचं लॉजिक डेव्हलप व्हावं, वेगवेगळ्या भाषांची क्षमता त्याची डेव्हलप व्हावी, बुद्धिमत्तेला चालना मिळावी, अशा पद्धतीचा तो अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे. पालक म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा, खरंच सध्याचा जो शालेय अभ्यासक्रम आहे, तो या सगळ्या गोष्टींसाठी पुरेसा आहे का? मग जर आपण तुलना केली, की सध्याचा जो अभ्यासक्रम आहे आणि आपल्या मुलाला स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ज्याची गरज आहे, या दोन गोष्टींची जर आपण तुलना केली, तर आम्ही हा जो कोर्स तयार केलेला आहे, तो तुमच्या मुलांच्यासाठी कसा फायद्याचा ठरणार आहे. अगदी जर आपण पाहिलं, जे सामान्य शालेय पद्धत आहे शिकवण्याची, शिकण्याची, मुलांचं मूल्यमापन करण्याची, ही पाठांतरावर आधारित आहे. मात्र ज्यावेळेस तुम्ही चौथीच्या स्कॉलरशिपसाठीचा हा आमचा कोर्स करणार आहात, त्यावेळेस तुमच्या मुलाची लॉजिकल थिंकिंग पॉवर, अर्थात तर्क आणि विचारशक्ती, हा दोन महत्वाच्या मुद्द्यांना आम्ही स्पर्श करणार आहोत. त्याच्यानंतर प्रश्न सोडवण्यासाठी सामान्यपणे मुलं जी पारंपरिक पद्धती वापरतात, प्रत्यक्षात गणित प्रत्यक्ष सोडवणं किंवा एखादा बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न सोडवताना अगदी स्टेप बाय स्टेप जाणं, याच्या ऐवजी जेवढ्या सोप्या ट्रिक मुलांना देता येतील, जेवढा अधिक एमसीक्यूचा सराव मुलांच्याकडून करून घेता येईल, तसा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. शिवाय याच्यासाठी आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार करून मराठी आणि जिथे गरज आहे तिथे सेमी इंग्लिश या पद्धतीने आपलं अध्यापन करणार आहोत. या कोर्सचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असणार आहे, अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस मुलं वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेतात किंवा आपलं स्वतःचं करिअर करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात, त्यावेळेस JEE, NEET अर्थात नीट, MST CET आणि पुढे चालून MPSC आणि UPSCची परीक्षा कशी द्यायची असते, त्या प्रश्नांना आपण कसे सामोरं जाणार आहोत, याचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, असा प्रयत्न या कोर्समध्ये करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जर काहीतरी हवंय, काहीतरी वेगळं हवं आहे, या स्पर्धेच्या युगात त्याला टिकून ठेवण्यासाठी काहीतरी हवं आहे, त्याचा पाया तयार व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल, तर हा जो कोर्स आहे तो तुमच्यासाठी आहे, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची परीक्षा ही या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाची आहे. लॉजिकल थिंकिंग, विचार करणं, ट्रिक्स वापरणं, एखादा प्रश्न कसा सामोरा जायचा, कमीत कमी वेळामध्ये तो कसा सोडवायचा आणि याच्यासाठी किती सराव करावा लागेल, या सगळ्या गोष्टींची पायाभरणी शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निमित्ताने होणार आहे. मग आम्ही जो हा आमचा कोर्स शिष्यवृत्तीच्या मुलांच्यासाठी तयार केलेला आहे, तो या संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच तयार केलेला आहे. हा कोर्स तयार करत असताना आमची एक त्रिसूत्री आम्ही फॉलो केलेली आहे. ही त्रिसूत्री कशी आहे? 3 महत्वाच्या मुद्द्यांना आम्ही स्पर्श करतो आहोत. आमची जी लर्निंग इकोसिस्टीम आहे, मुलाने कसं शिकलं पाहिजे, मुलाचं विद्यार्थ्याचं अध्ययन कसं झालं पाहिजे आणि त्याच्या संदर्भातली आमची अध्यापन पद्धती कशी आहे, ही 3 सूत्रांवर अवलंबून आहे. हे 3 सूत्र कोण? पहिलं, शिका. दुसरं, त्याच्यावरचा सराव करा आणि ते चेक करा की तुम्हाला नक्की किती कळलेलं आहे, अर्थात तपासा. शिका, सराव करा आणि तपासा. म्हणजे काय करणार आहोत? आम्ही हा जो कोर्स डेव्हलप केलेला आहे, तो करत असताना चॅप्टर वाईज व्हिडिओज तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी ही भाषा वापरलेली आहे. मुलं सेमी इंग्लिश माध्यमातून शिकतायत याचा विचार करून ती तयार केलेली आहे. याच्यासाठी कलरफुल पॉवर पॉइंट वापरलेले आहेत. त्याच्यासाठी मुलांना समजावं, मुलांच्या मेंदूपर्यंत ते व्यवस्थित पोहोचावं, याच्यासाठी वेगवेगळ्या रंगीत चित्रांचा उपयोग आपण केलेला आहे, जेणेकरून मुलाच्या मेंदूपर्यंत ती कॉन्सेप्ट जावी, ती संकल्पना जावी, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे.
मग त्याच्यानंतर त्याला जे शिकले, मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी, सराव करण्यासाठी परीक्षेला ज्या पद्धतीचे एमसीक्यूज असतात तसेच एमसीक्यूजचा सराव करून घेतला जाईल आणि मुलांना त्याच्या संदर्भातल्या वर्कशीट देखील दिल्या जाणार आहेत. प्रत्येक चॅप्टर नंतर, प्रत्येक धड्यानंतर ही पद्धती फॉलो केली जाईल. त्याच्यानंतर हे सगळं मुलाला कळलेलं आहे का, त्याने एमसीक्यूचा सराव केलेला आहे, आता प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाताना तो यशस्वीरित्या परीक्षेला सामोरं जातो किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण चॅप्टर वाईज टेस्ट घेणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून घेणार आहोत. याच्यापूर्वी मागील ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांचे क्वेश्चन्स आपण त्यांच्याकडून सोडून घेणार आहोत. गरज पडल्यानंतर काही रिव्हिजन्स लेक्चर देखील आपण घेणार आहोत. अर्थात आपण एक विशिष्ट प्रकारची लर्निंग इकोसिस्टीम उभा करतोय जी 3 मुद्द्यांवर आधारित आहे. तुमचा विद्यार्थी कसा शिकतोय, त्याच्यानंतर त्याचा सराव व्यवस्थित होतोय का, आणि त्याला ते कळलंय तो परीक्षेला व्यवस्थित त्याच्याकडून ते होणार आहे किंवा नाही याच्यासाठी, ते तपासण्यासाठी वेगवेगळ्या टेस्टचं सुद्धा आपण नियोजन करणार आहोत. मग आपला मुलगा जो इयत्ता 4थीला आहे, ज्याचं वय 9 ते 10 वर्ष आहे, अशा विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आम्ही शिकवण्याची पद्धत कशी वापरणार आहोत, आमची अध्यापनाची पद्धत कशी असणार आहे. डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डवर आपण मुलांच्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्याच्यासाठी कलरफुल पॉवर पॉईंट आपण वापरणार आहोत. मुलाला समजायला सोपं जावं त्यामुळे जास्तीत जास्त रंगीत चित्रांचा, फोटोंचा आपण वापर करणार आहोत. प्रश्न वेगाने सोडवण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या सोप्या ट्रिक्स देणार आहोत. त्याच्यानंतर भरपूर सराव व्हावा जेणेकरून परीक्षेला त्याचा आत्मविश्वास वाढवले, परीक्षेला सामोरे जाताना आपल्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल अशा पद्धतीने भरपूर सराव त्यांच्याकडून करून घेतला जाईल. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या परीक्षेला तो सामोरं जाणार आहे त्याच परीक्षेच्या प्रकारचे प्रश्न, त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. सो आमची जी शिकवण्याची पद्धत असेल ही 4 मुद्द्यांवर आधारित असणार आहे. आम्ही मुलांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या चित्रांचा वापर करणार आहोत. मुलांनी प्रत्यक्ष प्रश्न सोडवताना वेगाने सोडवाव्यात याच्यासाठी सोप्या सोप्या ट्रिक्स त्यांना देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर त्यांचा भरपूर सराव व्हावा, त्यांना आत्मविश्वास वाढावा आणि त्यांचा वाढलेला आत्मविश्वास, त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने त्यांनी परीक्षेला सामोरं जावं याच्यासाठी अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारल्या गेलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न आमच्या परीक्षांमध्ये असणार आहेत. आम्ही त्यांचा त्याच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हा कोर्स कसा असणार आहे, एकदम मुलांना सगळेच्या सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज आम्ही देणार नाही आणि फक्त व्हिडिओ देणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. हा जो आम्ही कोर्स डेव्हलप केलेला आहे तो ग्रोईंग रेकॉर्डेड कोर्स असणार आहे, म्हणजे तो वाढत जाणार आहे. एकदम सगळे चॅप्टर, मग एकदम सगळ्या चॅप्टरचे व्हिडिओज मुलांना आम्ही देणार आहोत का, तर असं होणार नाही. आपण सुरुवातीला काही व्हिडिओज मुलांना देणार आहोत, त्याच्यावरचं जे स्टडी मटेरियल असेल, अभ्यासाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी असतील त्या मुलांना सुरुवातीला कोर्स परचेस करताना तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर नियमित अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. नवीन व्हिडिओज आपण टाकत जाणार आहोत. त्या व्हिडिओज नंतर त्या टॉपिकच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. वर्कशीट ज्याच्यामध्ये मुलांना प्रश्नांचा सराव करायचा आहे त्याच्यासाठीच्या वर्कशीट आपण त्याच्यामध्ये जोडणार आहोत. प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट होणार आहे. दर आठवड्याला त्याच्यावर टेस्ट होणार आहे. टॉपिक टेस्ट होणार आहेत. सरावासाठीच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना आम्ही या कोर्सच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे कोर्समध्ये जे मटेरियल मिळणार आहे, जे मुलांच्या अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत, एकदम त्याचं बंबार्डमेंट न करता, एकदम त्याचा मारा न करता, टप्प्याटप्प्याने योग्य टप्प्यावर जे मुलांना हवंय त्या पद्धतीने आपण ते ऍड करत जाणार आहोत. सो म्हणून आपण असं म्हणतो आहोत की आमचा हा जो कोर्स आहे तो ग्रोईंग रेकॉर्डेड कोर्स असणार आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा याचा असा होणार आहे, तुम्ही कधीही आणि कुठेही शिकू शकता. कितीही वेळा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्याला आपण लिमिटेशन देणार नाहीये. तुमच्या मुलाला, तुमच्या एका विद्यार्थी म्हणून एका विद्यार्थींना जर हा कोर्स मध्ये एखादा धडा तो पाहतोय, त्याच्या संदर्भातला व्हिडिओ पाहतोय, एखादी संकल्पना तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जर त्याला ती समजली नाही तर तो व्हिडिओ तो अमर्यादित वेळा पुन्हा पुन्हा पाहू शकतो. पालकही त्याच्यासोबत तो व्हिडिओ पाहू शकतात. म्हणजे जर पालक सुशिक्षित असतील आणि आपल्या विद्यार्थ्याला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी सक्षम असतील, तेही विद्यार्थ्यासोबत तो व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याच्यानुसार आपल्या मुलाला किंवा मुलीला मार्गदर्शन करू शकतात. म्हणजे हा कोर्स तुम्ही कधीही पाहू शकता, कुठेही पाहू शकता, कितीही वेळ पाहू शकता, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्याला आणि पालकाला दोघांनाही या परीक्षेच्या संदर्भात जे काही हवं आहे ते आमच्याकडून मिळेल. आता हा कोर्स नक्की कोणासाठी आहे?
ऑब्व्हियसली चौथीचा स्कॉलरशिपचा कोर्स आहे, म्हणजे तो चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. चौथीचा त्यांचा शालेय अभ्यासक्रम तर मजबूत होणार आहेच, पण जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचा पाया आणि त्या परीक्षेची पूर्ण तयारी या परीक्षेतून, या कोर्सच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे ऑफकोर्स हा कोर्स चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे मुलं शिष्यवृत्तीची परीक्षा देऊ इच्छितात, समजा असा एखाद्या विद्यार्थी असेल त्याला शिष्यवृत्तीची परीक्षा द्यायची नसेल, पण त्याचा पाया असा अभ्यासक्रम त्याचा व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल, तर असेही विद्यार्थी हा कोर्स घेऊ शकतात. ज्यांना चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे, शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची आहे, गुणवत्ता यादीत यायचं आहे, जर असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीचे इच्छुक असतील, ते विद्यार्थी देखील ही परीक्षा हा कोर्स परचेस करू शकतात. बरीच मुलं ज्यांना घरी बसून अभ्यास करायचा आहे किंवा घरी बसून शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भातलं नॉलेज त्यांना मिळवायचं आहे, शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरं जायचं आहे, आणि तुमच्या भागामध्ये जर या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे योग्य मार्गदर्शक नसतील, तर तुमच्यासाठी देखील हा कोर्स आहे. जे पालक जागरूक आहेत त्यांची इच्छा आहे की या स्पर्धेच्या युगामध्ये आपला मुलगा तयार व्हावा, JEE, नीट, CET या परीक्षांना सामोरं जाण्याची मानसिकता त्याच्यामध्ये यावी, अशी जर इच्छा असेल तर अशा जागरूक पालकांनी आपल्या मुलासाठी हा कोर्स नक्कीच घ्यायला हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, या परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन कोण करणार आहे, या कोर्स मध्ये तुमचे मुख्य मार्गदर्शक कोण असणार आहे? मी स्वतः निलेश चिपलकर सर, मी याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. मी स्वतः चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होतो. त्याच्यानंतर माझं संपूर्ण शिक्षण चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता यादीत आल्यानंतर शासकीय विद्यानिकेतन नावाची एक शाळा आहे जिथे मुलांना प्रवेश मिळतो, त्या शाळेमध्ये माझं सगळं शिक्षण झालेलं आहे. त्या शाळेमध्ये देखील मी मेरिट लिस्ट, म्हणजे आपण काय म्हणूया की टॉपर होतो. त्याच्यानंतर MST CETच्या परीक्षेमध्ये मला CETला 175 मार्क होते 200 पैकी. महाराष्ट्रातील नामांकित वैद्यकीय कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळालेला होता. गेले 19 वर्ष झालं मी JEE, MST CET साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. याच्याशिवाय MPSC राज्यसेवा परीक्षा, पूर्व परीक्षा मी 6 वेळा उत्तीर्ण झालेलो आहे. 6 वेळा मी राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिलेली आहे. आणि माझा मुख्य उद्देश हा कोर्स तयार करत असताना हा आहे की ग्रामीण भागातले, विशेषतः ग्रामीण भागातली, शहरी भागातील मुलं जे आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण आपल्याला द्यायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं परवडणाऱ्या शुल्कात आपल्याला ते उपलब्ध करून द्यायचं आहे. म्हणून हा कोर्स आपण तयार केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हा जो कोर्स तुम्ही घेणार आहात याचा फायदा काय होणार आहे. आता आपण इथे आहोत, पायाभरणी करतो आहोत, चौथीच्या शिष्यवृत्तीची चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेची आपण तयारी करतो आहोत. या निमित्ताने जो तुमचा विकास होणार आहे, बुद्धीचा विकास होणार आहे, लॉजिकल थिंकिंग वाढणार आहे, अभ्यासाची क्षमता वाढणार आहे, सराव कसा करायचा, योग्य ट्रिक्स कशा वापरायच्या, आणि क्वेश्चन सोडवण्यासाठीची मानसिकता तयार करणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर मुलांना वेगवेगळ्या फाउंडेशन परीक्षा देता याव्या, ऑलिम्पियाडच्या परीक्षा देता याव्यात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MST CET, JEE, नीटसाठी त्यांचा मेंदू तयार असावा, त्यांची थिंकिंग प्रोसेस त्या पद्धतीने डेव्हलप झालेली असावी, याच्यासाठी हा सगळा अट्टहास असणार आहे. सो चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे एक परीक्षा म्हणून न पाहता भविष्यातील मोठं जे यश आहे त्याची पहिली पायरी या दृष्टिकोनातून आपण या कोर्सकडे पाहणं आवश्यक आहे, या परीक्षेकडे पाहणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असेल की प्रवेश कसा घ्यावा. आम्ही हा जो कोर्स तयार केलेला आहे आणि तो तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलाला जर त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक सापडेल. ती लिंक तुम्ही उघडायची आहे. लिंक उघडल्यानंतर आमच्या अकॅडमीचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की तीर्थरूप क्लासेस स्पेलिंग नीट बघून घ्या, हीच स्पेलिंग आलेली असली पाहिजे. या नावाने आमचं एक ॲप, अँड्रॉइड ॲप तुम्हाला मिळून जाईल, प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला ते सापडेल. त्याच्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि OTP तुम्हाला भरायचा आहे. OTP भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल, तुमची नोंदणी पूर्ण होईल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच पहिलं लेक्चर अवेलेबल होऊन जाईल. या कोर्ससाठी आपण पहिले 7 दिवस निशुल्क कोर्सची रचना केलेली आहे. तुम्ही प्रथम 7 दिवस हा संपूर्ण कोर्स निशुल्कपणे पाहायचा आहे.
तो कोर्स 7 दिवस निशुल्कपणे पाहिल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की आपल्याला याचा फायदा होतोय किंवा पालक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्या लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्याला याचा फायदा होणार आहे, त्यानंतरच तुम्ही हा कोर्स, मुख्य कोर्स परचेस करायचा आहे. आपण सध्या डेमो कोर्स लॉन्च करतो आहोत, जो 7 दिवस आपल्या विद्यार्थ्यांना काय असणार आहे, फ्री असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आणि एकदा तुम्ही ते रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला तो कोर्स पाहायला मिळेल. जाता जाता एक संदेश विद्यार्थ्यांना देऊन आपण थांबूया. लक्षात घ्या, यश एका दिवसात मिळणार नाहीये. एक दिवस व्हिडिओ बघितला की लगेच आपल्याला परीक्षेला मार्क पडणार आहेत असं होणार नाही. यश एका दिवसात मिळत नाही. आपल्याला दररोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे, पण तो नियमित करायचा आहे. नियमितपणे आपल्याला सराव करायचा आहे. योग्य माहिती, योग्य ट्रिक्स, योग्य आणि नियमित सराव हाच तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. एका दिवसात आपल्याला यश मिळणार नाही, हे क्लिअर असू द्या. याच्यासाठी आपल्याला दररोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे, नियमित सराव करायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि ते योग्य मार्गदर्शन आम्ही तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सायनिंग ऑफ, निलेश चिपलकर. परत भेटूया नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू.